सगळेजण आहेत ना तयार आहेत. रोहन तर वाटच बघतोय की पाऊस कधी येतोय आणि पावसात भिजून मजा कधी करतोय. हे बघ कटतोय. हो का तुझं झालं बल डेंजर आहे रे तुझा. आणि घरी आल्या आल्या लगेच खेळायला सुरुवात ना. अभ्यास केलास काय केलास? नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. तर मंडळी आज आहे ना पावसाचं वातावरण झालं आहे बघा. खूप दिवसांनी असं आज पावसाचं वातावरण झालं आहे. पावसाने ना पूर्ण काळोख केलं आहे. हे बघा पाऊस येईल की नाही माहिती नाही, पण एवढा काळोख झाला आहे. हे बघा संध्याकाळचे आज आहे ना संध्याकाळचे 5 वाजलेत आणि 5 वाजता पावसाचं वातावरण बघा कसं आहे. हे बघा इकडे पाऊस थोडा थोडा आहे ना असे ठिपके गळायला लागले. काय माहिती पाऊस येतोय की नाही. खूप दिवस झाले पाऊस आलाच नाही. हे बघा इकडं तर पाऊस येईल की नाही माहिती नाही, पण दरवेळेला आहे ना पाऊस असाच काळोख करतो आणि गायब होतो. पण पाऊस काय येत नाही. पण आज आहे ना एवढं काळोख केलं आहे पावसाने. हे बघा इकडं एवढं काळोख केलं आहे आणि सगळे लहान लहान थोडं पाऊस येणार आहे म्हटल्यावर सगळे इकडे आले. ते बघा तिथेच घेऊन आलाय अनुला आले घरी. तेच पाऊस येईल की नाही हा काळोख केला नाही ना. आणि हे बघा आरू आणि आर्या हे बघा सगळेजण आहेत ना तयार आहेत. रोहन तर वाटच बघतोय की पाऊस कधी येतोय आणि पावसात भिजून मजा कधी करतोय. हे बघा हे सगळेजण तयार आहेत पावसात. हे आरू पाऊस येणार आहे ना मग पावसात भिजणार आहे की नाही. हे बघा पावसात सगळे भिजायला तयार आहेत. पाऊस काय येत नाही. हे बघा एवढा काळोख झालाय. काय माहिती नाही पाऊस येतोय की नाही. खूप दिवस झाले पाऊस नाही आलाय आणि सगळे जण पावसाची खूप आतुरतेने वाट बघतायत. बघा गाणं म्हणा पाऊस येणार का. हा पाऊस आला की बरं वाटेल ना. बघा चला बघूया आता. थोड्या टायमाला आहे ना पाऊस पडतोय का माहिती नाही. इकडं ढग आहेत ना पूर्ण असे काळे काळे झाले. तर चला मोठा पाऊस आला. कोंबडा घेऊन जा. कुठे हा बघा कोंबडा इकडे आलाय. चला बघूया पाऊस पडतोय काय. हा हा कोंबडा पण आरवायला लागलाय. तर चला तर मंडळी बघा फायनली आहे ना पावसाला सुरुवात झाली. पाऊस आहे ना थोडा थोडा गळायला लागलाय. अरे बघा कसं दिसतंय बघा इकडे वातावरण पावसाचं. हे बघा चला आणि हे आहेत ना हे तर पावसाची वाटच बघतायत. कधी एकदा पाऊस येतोय आणि कधी एकदा पावसात भिजायला मिळणार आहे. हे बघा मस्त वातावरण झालं आहे. पाऊस आहे ना थोडा थोडा बारीक बारीक गळायला पण लागला आहे. पण आता काय माहिती मोठा येतोय की नाही काय माहिती नाही. तर चला हे बघा पाऊस आला पाऊस. चला चला पाऊस येणार आहे मोठा. आणि इकडे आहे ना थोडं काम चालू आहे. इकडं कागद बांधायचं काम चालू आहे. हे बघा थोडं तुम्हाला दाखवतो. ते आमच्या इकडे आहे ना गाड्यांसाठी सप्र काढलं आहे. तिकडे आहे ना कागद बांधतायत. हे बघा आणि पावसाने मला वाटतं बघितलं इकडे कागद बांधतायत म्हणून पावसाला आता येणार आहे. हे बघा ही पार्किंग आहे गाड्यांची. गाड्यांच्या पार्किंगसाठी आहे बघा इकडे कागद बांधायचं काम चालू आहे. हे बघा तर बघा कसं दिसतंय बघा पावसातून वातावरण. आजचं वातावरण बघा कसं आहे. संध्याकाळचे वाजलेत 5, 5:15, 5:30 झालेत. तर चला पाऊस येणार आहे काय माहिती नाही. पाऊस काळोख तर केला आहे. पहिल्यांदा पण पावसाने खूप दिवस असंच केलं आहे. काळोख करायचा आणि नंतर अचानक गायब व्हायचं. हे बघा काय करतोय रोहन आंबे पाडतोयस. हे बघा इथं वरती आंबे आहेत दिसतोय पिकलाय. हो का रोहन म्हणतात. हे बघा लेम बसत नाही बरोबर नाही. लेम चल लेम बरोबर नाही त्यामत नाही. तुम्हाला आंबे पाडताच येत नाही काय. येतात का तुला रोहन. काय येतात मासा. हे नाही 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 तुमच्यानं जमतच नाही. हो का इथं पिकलाय वरती.
चल आता तू पाडून दाखव. मी पाडून दाखवतो ना तुम्हाला. दाखव. तुमच्या जमण्यातलंच नाही तर चल मार. चल मारू बघूया. चल. हो 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 चुकला नेम चुकला. चल नाही तुमचं काम नाही. जा तू पाड. तू पाड जा. नक्की पावसाच्या मनात काय आहे हे कोणाला समजत नाही. हे बघा एकदम एवढा काळोख केला होता ना एवढा की अक्षरशः पाऊस गळायला लागलेला. आम्हाला वाटलं आता पाऊस येतोय की काय. सगळेजण खुश होते पण पाऊस आलाच नाही. तर चला आता परत एकदा पावसाची वाट बघायला लागेल. पाऊस कधी येतोय कधी येतोय. पाऊस काय यायचं नावच घेत नाही. शुभ सकाळ मंडळी. बघा आज सकाळचे आहेत ना 10:30 वाजलेत आणि 10:30 वाजता आहे ना आज पावसाला सुरुवात झाली. हे बघा पाऊस फायनली गळायला लागला. आता जो तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितलात ना त्याच्यामध्ये पावसाने काल संध्याकाळी पावसाने काळोख केलेला. असं वाटतं होतं की पाऊस येईल थोडासा गळायला लागलेला. पण नंतर आहे ना पाऊस गायबच झाला. आलाच ना नंतर. आज सकाळचा ना इकडे पावसाने सुरुवात केली. हे बघा मस्त गारगार वाटते जरा. हे बघा आणि इकडे सगळ्यांची गडबड झाली. हे बघा कपडे बाहेर उन्हात सुकायला घातला नाही होते ना. हे बघा रश्यांवर आता कपडे इकडे बाहेर घातला नाही होते. इकडे खोपटीवर कपडे आता सगळे इकडे आतमध्ये मांडवत आणला नाही. पाऊस येणार आहे काय माहिती नाही. हा बघा परत गायब झाला. गेला पाऊस झाला. हा बघा पाऊस गेला परत. ए कुठे जाता. शाळेत. हे बघा सगळ्यांना घाबरवला. पाऊस गळायला लागला आणि गेला गायब झाला. त्याला बाहेर कपडे उन्हात चांगले दिसत नव्हते म्हणून तो गेला चालू केला आणि गायब झाला. चला बघा पाऊस काय करतोय काय समजायलाच मार्ग नाही. गायब झाला पाऊस. पाऊस येतो असं दाखवतो की आता येणार एकदम पूर्ण आहे ना काळोख करून टाकतो. पुरा काळोख असतो. येतो असं दाखवतो आणि नंतर आहे ना गायबच होतो. हे बघा इकडं बघा ऊन बघा किती. काय समजायलाच मार्ग नाही बाबा या पावसाचं काय चाललंय तरी काय. हे बघा सगळेजण खूप आतुरतेने वाट बघतायत. पाऊस येईल पण पाऊस काय यायचं नावच घेत नाही. हे बघा आणि इकडे बघा या झाडी. हे बघा हे रोपं अशी वरती आलेत पण रोपांना काय पाऊस पडतच नाही. थोडासा शिंतोडा जसा शिंतोडा मारतात ना तसा शिंतोडा मारतो आणि गायब होतो. तर हे बघा असं सगळं एवढं ऊन इकडे चाललं आहे. बघा एवढं ऊन पडलं आहे इकडं. बघू आता पाऊस कधी चालू होणार आहे याची सगळेजण वाट बघतायत. पाऊस माणसाबरोबर आहे ना खेळ खेळतोय. म्हणजे आता येतोय असं दाखवतो सगळ्यांना आणि गायब होऊन जातो. हे बघा इकडं घराच्या पाठीमागे इकडं आमचं शेत आहे ना तिकडं आलं आहे. हे बघा काय बोलणार. पाऊस खरोखर ह्या वर्षी आहे ना पाऊस खेळच खेळायला लागला आहे. काही यायचं नावच घेत नाही. कारण पाऊस गायब झाला आहे त्याला खूप कारणं आहेत. आपण खूप वृक्षतोड केले. खूप निसर्गाचा ना ऱ्हास म्हणजे निसर्गाशी आपण पण खेळ खेळत गेलो आहे. तसं आता आहे ना निसर्ग पण आपल्यासोबतच खेळ खेळतो आहे. बघा सगळीकडे बघा कसं वातावरण इकडे आहे. ते चला आता काय जे होतं आहे ते होतं आहे. त्याला कोण काय करू शकत नाही. आता पाऊस येईल नाही येईल किंवा येणारच नाही ते आता सगळं त्याच्यावरच अवलंबून आहे. चला बघू आली तर ठीक ना आला तर सगळी वाटच लागणार आहे. हे बघा शाळेतून आज पण आलेत पोरं. ए आणू चप्पल का पायात नाही चप्पल हातात. चप्पल पायात घालायचे असतात. हे बघा सगळेजण शाळेतून घरी आलेत. काय अरे शाळा सुटली आणि इकडे बघा शौर्य बसलाय. ए शौर्य काय करतोयस. हा बघा आजी बरोबर मोबाईल बघतोय. ए मोबाईल काय बघतोयस. हा हो शौर्याची आजीच बसले इकडं आणि शौर्यने इकडं गाड्या लावला नाही. त्या बघा
काय करतोयस? काय रे काय करतोय शौर्य? काय करतोयस? सांग खेळतोय सांग. आणि आमची अनु हे बघा दाखवतो तुम्हाला अनु काय करते. अनु शाळेतून घरी आले. हे बघा आमची अनु आहे ना आता घरी आले. हे अनु हे काय? हे काय दप्तर बघ कसे टाकले. हे काय घरी आलीस? शाळा सुटली? किती वाजता शाळेत गेलेलीस? अनु किती वाजता शाळेत गेलेली? अनुला काय माहिती किती वाजता? फक्त दीदीवर जायचं आणि दीदीवर घरात यायचं बस तेवढंच माहिती आहे अनुला. हा किती वाजता शाळा भरते किती वाजता सुटते मला काय माहिती नाही. बरोबर ना? तुला सकाळची शाळा असते काय? हा पाऊस पडला की परत 5ची शाळा. हे पाऊस पडत नाही म्हणून सकाळची शाळा आता चालू झाली. हा आता पाऊस चालू झाला की परत 10 ते 5 हम्म. हा ना. आणि आता किती ते किती आहे? 7 ते 11:30. 7 ते 11:30. बघा पाऊसच नाही गावाला. इकडे बघा पाऊस नाही त्याच्यामुळं शाळेतल्या मुलांची शाळेचा टायमिंग पण बदली झाला आहे. हे बघा 10 ते 5 असतो टायमिंग. पण आता पाऊस नाही त्याच्यामुळं पाणी थोडं कमी आहे. त्याच्यामुळं शाळेतल्या मुलांचा शाळेचा टायमिंग पण बदली केला नाही. टायमिंग बदली झाला आहे. तर चला बघा वारा सुटला आहे. आज तारीख आहे 22. हे बघा 22 जून. 22 जून आला आहे तरी पण पावसाचा काय पत्ताच नाही. तरी बघा इकडे आहे ना रुपयाची गुरं आलेत. हा बघा हा फुसकटतोय. हा बघा तू कसं झाला बल डेंजर आहे रुपया तुझा. हा बघा रुपये आलाय गुरं घेऊन. रुपये किती वाजले आहेत? बघा रुपयाची गुरं आहे ना बरोबर 12 वाजता आलेत. हे बघा 2च बैल आहेत. हे बघा रुपया गुरं घेऊन आले आणि आहे ना हा बैल आहे ना रुपया त्याला डेंजर आहे. हा बघा हा जो फुसकाटतो हा. हे बघा पाण्यावर आलेत. वरती देवळाकडे नाही नेलीस पाण्यावर? पहिलीकडे तिकडे नेलीस हे काय? वरती सड्यावर गेलो की तिकडे पाण्याची व्यवस्था आहे वरती गावच्या देवळाजवळ. पण रुपयान गुरं आहे ना आमच्या इकडे पहिलीकडे नेली होती. हे बघा 2 बैल आहेत रुपयाकडे. हा बाबा डेंजर आहे बैल. ए बाबा हे काय? हा बघा आणि हा बारका पाड आहे. हा बघा तर चला रुपयाची गुरं आलेत. आणि इकडे आमची अनु आहे ना काहीतरी खेळते. हे बघा अनु काय खेळतेस? हा काय खेळतेस? मेकअप येतो तुला करायला? मेकअप करायला येतो? हे बघा अनु घरी आले आणि घरी आल्या लगेच खेळायला सुरुवात ना. अभ्यास केलास काय? केलास? आता तर आलीस आणि अभ्यास कुठे शाळेत करून आला? हे काय इंजेक्शन आहेत? हे काय डॉक्टरची इंजेक्शन? हे बघा काय काय बघा. बघा एवढं सगळं खेळणी आहेत ना एवढी आणून तयार केलेत. आणि इकडं बघा इकडे आहेत ना नांगर. हे बघा बाबाने इकडं एवढे नांगर तयार करून ठेवलं नाही. हे बघा हा इकडं आरू पण आले. हे बघा इकडं एवढे बाबाने असे नांगर इथे बघा एक. हे बघा नांगर जोकाड इकडे नांगर आहेत. इकडे 2 जोकाड आहेत. हे बघा एवढी सगळी तयारी करून ठेवले. पण पावसाचंच काही खरं नाही. हे बघा हा इकडे पाऊस नाही पडला. पहिलीकडे पडला. किती पडला? एक सर पहिल्यांदा गेला लगेच. एक सर मोठी पडली मग लगेच गेला. आम्ही म्हटलं इकडे पडला असेल. नाही बघा पाऊस पण काय अर्ध्या भागात तिकडे पडतोय इकडे पडत नाही. काय पावसाचं चाललंय काय समजायलाच मार्ग नाही. बाय पायावर पडशील. हे बघा रुपया तिकडे पहिलीकडे गुरं घेऊन गेलेला बोलतो तिकडे पडला. या साईडला इकडे पडलाच नाही पाऊस. काय आलंय? हे बघा तर मंडळी दुपारचे 12:30 वाजलेत आणि एवढं गरम होतं ना. खूप गरम होते. खूप घाम निघते एकदम घामटात निघते. पण पाऊस काय यायचं नाव घेत नाही. हे बघा आणि हे बघा वातावरण बघा कसं झालं आहे. पाऊस काय यायची चिन्ह नाही आहेत. आज पण काय पाऊस येत नाही. मगाशी पावसाने काळोख केलेला
पाऊस काय आलाच नाही. थोडा 8-10 मिनटं असा थोडा शिंतडला, त्याच्यानंतर पाऊस गायब झाला, आलाच नाही. काय करायचं काय समजत नाही. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आज तारीख आहे 22 जून. आज पण काय पाऊस यायचे चिन्ह नाहीत. पाऊस काय येणार नाही वाटतं. आला तर अचानक येईल आणि आला तर नाहीच येणार. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आता भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तर मी कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. चला बाय.